आज 10 कामांचं भूमिपूजन झालेलं आहे. टोटल 21 कामं आपण त्यांची वर्क ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे. ही कामं आपण गेल्या 1-2 वर्षा अगोदरच सुचवलेली होती आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती काम केलेलं होतं. आज मुख्य कामं म्हणजे गटर पायवाट असो, काँक्रीट रस्ते असो, त्यानंतर मुख्य कामं म्हणजे 6 इंची पाण्याची लाईन. आता आपण बघत असाल डोंबिवलीत पाण्याचा भरपूर प्रश्न मोठ्याने उपस्थित होत आहे. म्हणूनच आम्ही काय केलं की जेणेकरून नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत आपल्याला लाईन पोहोचवता येईल, याच अनुषंगाने आपण तो भूमिपूजन केलेला आहे, जेणेकरून नागरिकांना ह्याची सुखसुविधा घेता येतील. एकंदरीत आपण पाहत असाल की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपले डोंबिवलीचे आमदार माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील आपले इथले लोकप्रिय आमदार असून महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत. यांच्याच निधीतून आपण इतका विकास केलेला आहे. आता आपण असं पाहत असाल की जुन्या डोंबिवलीमध्ये एकूण एक रस्ता, एकूण एक पायवाट गल्ली आपण हे कॉन्क्रीट केलेलं आहे. विकास हा सातत्याने गेल्या 5-6 वर्षापासून इथे म्हणजे रोज आपण बघत असाल काही ना काहीतरी नवीन काम आपल्याला बघायला मिळेल. कसं आहे, ते मूलभूत सुविधा निधीमधनं झालेलं आहे. आपण बघत असाल की नरेंद्र मोदीजी आपल्याला वर्षाला म्हणजे प्रत्येक आर्थिक ह्याच्यामध्ये मदत करत असतात. 53,000 कोटी 56,000 कोटी ही याच निधीमधनं कामं झालेली आहेत. प्रत्येक महानगरपालिकेला देवेंद्रजी यांनी ते निधी सुपूर्द केलेला आहे. त्या निधीमधून हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून मला असं एकंदरीत वाटतं की हे जे कोणी आहे यासाठी मला धन्यवाद नरेंद्र मोदीजींना द्यायचा आहे आणि धन्यवाद देवेंद्रजींना द्यायचा आहे की ह्यांच्याचमुळे पाण्याची ही जी जटिल समस्या होती ती आज इथे आपल्या इथे म्हणजे नव्याने पाण्याची टाकी तयार होत आहे उंच, आणि त्याच्यानंतर ती इकडच्या सगळ्या परिसरांना जी पाण्याची अडचण आहे ती त्याच्यामधनं सॉल्व्ह होऊन जाईल.